नमस्कार, सुरेखाच फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटपट अगदी 15 मिनिटांमध्ये तयार होणारा बिना तेलाचा शाबू कसा करायचा ते बघणार आहोत. इथे आपण एक थेंबही तेलाचा किंवा तुपाचा वापरलेला नाही. असा छान असा सुटसुटीत आणि मोत्यासारखा शाबू इथे तयार झालेला आहे. अगदी सोपी पद्धत आहे. जेमतेम 3 साहित्यात तयार होता हा शाबू. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 वाटी शाबू रात्रभर असा भिजत ठेवला होता. तर शाबू भिजत ठेवण्याआधी आपल्याला छान असं 2 वेळा त्याला स्वच्छ धुवायचं आहे आणि भिजत ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे मऊसूत. आता हा शाबू आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, इथे मी कुकर घेतलेला आहे. तुमच्याकडे एखादं असं उंच भांडं असेल, कोणतेही टोप वगैरे असेल तरीही चालेल. त्याच्यावर अशी चाळणी ठेवून घ्यायची आहे. त्याचबरोबर इथे मी मिडियम आकाराचा बटाटा असा कापून घेतलेला आहे. मिडियम आकाराच्या फोडी करून घेतलेला आहे साल काढून. तोही खाली आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे. अर्धा ग्लास मी इथे पाणी टाकून घेत आहे. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. यामुळे काय होतं, गॅसची बचत होते, खाली बटाटाही व्यवस्थित शिजेल आणि वरती शाबूसुद्धा व्यवस्थित वाफरला जाईल. आता ह्याच्यावर चाळणी ठेवून घ्यायची आहे. जो भिजवून घेतलेला शाबू आहे ना, तो वरती आपण टाकून घेणार आहोत. आता जेव्हा लोकांना शाबू खाल्ल्यामुळे किंवा तेलाचा शाबू खाल्ल्यामुळे ॲसिडिटी होते, अशा लोकांसाठी ही खूप अशी महत्त्वपूर्ण अशी ही रेसिपी आहे. तर कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या. आता हा शाबू आपल्याला 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचा आहे. गॅसवर कुकर ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे. खाली छान अशी उकळी आलेली आहे आणि बटाटासुद्धा व्यवस्थित शिजेल आणि वरच्या जी वाफ येते ना पाण्यामध्ये, त्यामुळे वरचा शाबूसुद्धा छान असा वाफवला जाईल. आता ह्याच्यावर झाकण न ठेवता अगदी 2-2 मिनिटाला आपल्याला हा शाबू चमच्याच्या साहाय्याने असा मिक्स करत राहायचा आहे. यामुळे काय होतं, शाबू असा व्यवस्थित सर्व बाजूने वाफवला जाईल, कुठेही असा कच्चा राहणार नाही. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे असं पसरून ठेवायचं आहे. 2-2 मिनिटाला आपल्याला सतत हा शाबू असा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत राहायचा आहे. उलटपालट करत राहायचे आहे. अगदी 10 मिनिटं हा शाबू वाफवून घ्यायचा आहे. त्याच्या जास्त 10 मिनिटाच्या वरती वाफवायचा नाही आहे आपल्याला. ओव्हरकुक केल्यामुळे शाबू जास्त पाणी धरू शकतो. गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला बारीक करायची नाही. तुम्ही बघू शकता पूर्ण शाबू असा वाफवला गेलेला आहे. असा ट्रान्सपरंट झालेला आहे. तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा ह्याचा कलर असा चेंज झालेला आहे आणि शाबूसुद्धा बराचसा चिकट झालेला आहे. पण घाबरू नका, अजिबात हा शाबू असा चिकट राहणार नाही. तुम्ही बघू शकता शाबू छान असा वाफवला गेलेला आहे. पूर्ण ट्रान्सपरंट झालेला आहे. याचा कलर चेंज झालेला आहे. आता काय करायचं आहे, ही आपल्याला चाळणी खाली उतरून घ्यायची आहे. 10 मिनिटं कंप्लीट झालेलं आहे. चाळणी मी आता खाली उतरून घेणार आहे. इथे खाली आपला बटाटासुद्धा व्यवस्थित शिजला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता आपण एकदम मिडियम आकाराच्या फोडी केल्यामुळे एकदम मऊसूद इथे बटाटा शिजलेला गेलेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा बटाटा चाळणीतून पाणी निथळून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. हा चाळणीत वाफवलेला शाबू तुम्ही बघू शकता बराचसा चिकट झालेला आहे. आता हा शाबू पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. अगदी पूर्णपणे थंड करायचा, गरम थोडाही राहू द्यायचा नाही आहे. इथे हा शाबू व्यवस्थित थंड झालेला आहे. तुम्ही बघू शकता चमच्याने असं थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे. छान असा वाफवला गेलेला आहे, कुठेही कच्चा राहिलेला नाही. आता काय करायचं आहे, हा शाबू मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला याला शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित लावता येईल, मिक्स करता येईल. पूर्ण शाबू हा आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा. शाबू व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे. बराचसा चिकट आहे, परंतु काहीच घाबरायची गरज नाही. आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर बरोबर हा शाबू व्यवस्थित होणार आहे. आता इथे मी अर्धी वाटी एवढा शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे. भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे. जाडसर घेतलेलं आहे. जाडसर शेंगदाण्याच्या कुटामुळे काय होतं, शाबूला अशी चव येते छान अशी. आणि जे शेंगदाणे आहेत ना, मोठे मोठे असे दाताखाली आल्यावर शाबू खायला असे चव लागतो. आता जवळपास मी इथे अर्धी वाटी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे मी इथं चवीपुरतं मीठ टाकणार आहे. जेवढं मी शाबूला मीठ घेतलेलं आहे तेवढं सगळं एकदाच टाकून घेणार आहे. हा उकळून घेतलेला बटाटासुद्धा टाकून घ्यायचा आहे. सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आता काय करायचं आहे, या शाबूला हा जो शेंगदाण्याचा कूट आहे ना, तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. जर तुम्ही तेलाचा जरी शाबू करत असाल तर अशाच प्रकारे शेंगदाण्याचं कूट, मीठ हे ना आपल्याला खालीच असं शाबूला लावून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, शाबू छान असं सुटसुटीत होतो, मोकळा होतो, अजिबात चिवट होत नाही. तुम्ही बघू शकता ज्या पण काही गाठी आहेत ना शाबूतल्या, ते सर्व अशा मोडून घ्यायच्या आहेत. शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित आपल्याला शाबूला चोळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आधी शाबू किती चिकट आणि गोळे गोळे होते, आता पूर्ण असा मोकळा झालेला आहे.
इथे सर्व आपण जे शेंगदाण्याचं कूट आहे ना व्यवस्थित शाबूला लावून झालेलं आहे. आता आपण ह्याला फोडणी देऊया. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. एक 7 ते 8 मिरच्या मी अशा कट करून घेतलेल्या आहे. आता ह्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मिरच्या व्यवस्थित भाजेपर्यंत एकदम मीडियम गॅस ठेवायचा आहे. मिरच्या छान असं आपल्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मिरच्या छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत. इथे मी लोखंडी कढईचा वापर केलेला आहे. तुम्ही नॉनस्टिक किंवा लोखंडी असा दोन्हीपैकी कोणत्याही कढईचा वापर करू शकता. याच्यामध्ये काय होतं शाबू खाली चिटकत नाही, छान असा वापरला जातो, चवीलाही चांगला लागतो. आता सर्व शाबू आपल्याला मिरच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही मिरचीऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता. ज्या तिखटामध्ये लाल तिखटामध्ये कोणतंही लसूण वगैरे वापरलेलं नाही आहे, जिरं वापरलेलं नाही, असं लाल तिखटाचा इथे तुम्हाला वापर करायचा आहे, जेणेकरून हे उपासाला चालेल असं. आता छान असं मिक्स करत राहायचं आहे. गॅसची फ्लेम मी एकदम मीडियम केलेली आहे. आपल्याला मीडियम गॅसवर शाबू सतत हलवायचा आहे. यामुळे काय होतं, जो शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे छान असा कुरकुरीत होतो, शाबू अजून चवीला छान लागतो. तर सतत हलवत मी असं मीडियम गॅसवर शाबू असा मिक्स करणार आहे. तुम्ही बघू शकता एकदम झटपट रेसिपी आहे. अगदी कोणीही बनवू शकेल. मस्त लागतो खायला. बघता क्षणी वाटत नाही की हा बिना तेलाचा शाबू आहे. खायला तेवढा स्वादिष्ट लागतो, कुठेही कच्चा लागणार नाही. बघू शकता छान असं 1 मिनिटभर झालेलं आहे. सतत हलवत मी याला मिनिटभर असं मिक्स करत राहिलेली आहे. आता काय करायचं आहे, गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे. ह्याच्यावर ताट झाकून 1-2 मिनटाची आपल्याला याची वाफ काढायची, अगदी 2 मिनटं, जास्त नाही. 2 मिनटानंतर ताट उघडून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान इथे आपला मस्त असा मोकळा एकदम मोत्यासारखा शाबू तयार झालेला आहे. जे पण काही शाबूमध्ये थोडंसं मॉइश्चर होतं ना, ते पूर्ण असं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मोकळा शाबू झालेला आहे. अजिबात वाटणार नाही की हा बिना तेलाचा शाबू आहे. खायला अगदी चविष्ट लागतो. तुम्ही बघू शकता मस्त असा शाबू इथे शिजलेला आहे. एकदम मऊसूद होतो. अगदी लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील. चवीत अगदी काही फरक पडत नाही. सेम जसा तेलाचा शाबू आहे तसा लागतो. एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम सुरेख आहे ही रेसिपी. नक्की ट्राय करून करा. आषाढी एकादशीला या निमित्ताने तुम्ही पाहुण्यांसाठी किंवा तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी तयार करून घ्या. यामुळे ॲसिडिटी होणार नाही. जर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलचे बटनसुद्धा दाबा. धन्यवाद.